नमस्कार, मी कपिल. माझ्यासोबत आहे पूजा आणि दिग्दर्शक रमेश चौधरी. निमित्त आहे रहस्यमय सालबर्डी या सिनेमाचं. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. पूजा, पहिला प्रश्न तुला आहे. खूप सॉलिड दिसतेस पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आणि आतापर्यंत बबली अशी पूजा आम्ही बघितली होती, पण फर्स्ट टाइम एवढ्या राऊडी लुकमध्ये दिसतेस. जेव्हा रमेशने तुला अप्रोच केलं होतं या सिनेमासाठी, तू फटकन अप्रोच झाली होतीस का? मनात भीती होती की हे शिवधनुष्य आपल्याला पेलेल का? नाही, मी पटकन हो म्हटलं होतं, कारण मी अनेक वर्ष वाट पाहिली या भूमिकेची. त्यामुळे तयारी मनाची खूप आधीपासून झाली होती. वाट फक्त बघत होते करेक्ट वेळ यायची, आणि सालबर्डीच्या निमित्तानं ती वेळ माझ्या आयुष्यात आली. खरं तर माझ्या डेट्स मॅच होत नव्हत्या या सिनेमासाठी, आणि मी एका दिवशी या सिनेमाला नाही म्हटलं होतं. एक मोठा मेसेज सरांना करून केलं होतं की सर, कारण का माझी पुढच्या फिल्मच्या डेट्स क्लॅश होत होत्या, आणि सरांना मी नाही म्हटलं होतं. आणि मी मग रात्री झोपून गेले होते. सकाळी उठल्यानंतर मला असा एक पहिला मेसेज आला रमेश सरांचा. तो होता की काही हरकत नाही मॅम, आपण तुमच्या डेट्सनुसार मॅनेज करूया, आम्ही थांबू. त्याच्यानंतर खाली दुसरा मेसेज त्या माझ्या फिल्मवाल्यांचा होता. ते म्हणाले काही हरकत नाही, तुम्हाला ज्या डेट्स हव्या आहेत त्या तुम्ही द्या, आम्ही थांबायला तयार आहोत. असं म्हणून पटकन सरांना फोन करून सालबर्डी माझ्या नावावर करून घेतलंय मी. म्हणजे रमेश सर डोक्यात क्लिअर होतं की या रोलसाठी हवी तर पूजा हवी. हां, हे क्लिअर होतं, विजन क्लिअर होतं. यापूर्वीच्या ऑलमोस्ट सगळ्याच फिल्म बघितल्यात पूजा मॅमच्या, सगळ्याच कलरफुल आणि छान आणि अशा फिल्म आहे. लपाछपी फिल्म माझ्या जास्त डोक्यामध्ये आहे. 2016ला जी रिलीज झाली होती त्यातली वेगळी भूमिका, तर ती भूमिका खरंच जबरदस्त आहे. तर तेव्हापासून होतं की आपल्याकडे तशी हिरोईन ओरिएंटेड स्क्रिप्ट आली, आणि तशी जर आपल्याकडे गोष्ट आली तर नक्कीच मी विचारेन. आणि सालबर्डी ह्या गोष्टीची रिक्वायरमेंट होती मला, तशी सक्षम आणि PI मनोरमा अधिकारी तशी हवी होती. त्यामुळे मग मी पहिलं कुणालाही न विचारता डिरेक्टली विचारलं की ह्या रोल संदर्भात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळे मातब्बर चेहरे दिसत आहेत पोस्टरवर. शिवाय 2 सुपरस्टार जणांचे ॲटम सॉन्ग पण आहेत. म्हणजे एक आपण सगळ्यांना कसं तुम्ही एकत्र आणलं? म्हणजे सगळ्यांच्या डेट मॅच करणं, सगळ्यांसाठी वेळ, सगळ्यांची वेळ एकत्र आणणं, कसं सगळं जुळवून आणलं? मुळात माहिती नाही, पण पूर्वीपासूनच मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून 35 फिल्म केलेत, असोसिएट म्हणून 10 फिल्म केलेत. तर कमर्शियल टच फिल्मला असावा. ती फिल्म बनल्यानंतर ती सेल पण झाली हवी, विकली पण पाहिजे, आणि ती कमर्शियल महत्वाचं. कमर्शियल बनली पाहिजे. कारण की घेणाराही विचार करतो, त्यानंतर जो ऑडियन्स थिएटरमध्ये येणार आहे तोही विचार करतो. त्याचे 2 तास आणि 200 रुपये तो देऊन फिल्म पाहायला येत असतो. त्यामुळे मेसेज बरोबर ती तेवढीच एंटरटेनिंग आणि मजेशीर झाली हवी फिल्म. कारण की फिल्मची प्रोसेस खूप मोठी आहे. आज शूट केली आणि उद्या रिलीज केली असं नाही. एका फिल्मला कमीत कमी 2 वर्षाचा कालखंड लागतोच. प्री, प्रेझेंट, पोस्ट, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं प्रमोशन अँड कॅम्पेन, ज्यासाठी आज प्लॅनेट मराठी आम्हाला प्रमोट करतं आहे. तर सालबर्डी टीमकडून, निर्मात्याकडून पहिलं मी प्लॅनेट मराठीचा आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही खूप छान पद्धतीत सालबर्डी प्रमोट करताय आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. सालबर्डीसाठी 3.5 वर्षाचा कालखंड गेला. स्टोरी 2023ला डोक्यामध्ये आली, काही पश्चिम महाराष्ट्रातल्या काही घटना पाहून. त्यानंतर 24पर्यंत माझं प्री झालं, 25 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये शूट झालं, आणि 17 एप्रिल 2026ला रिलीज होतं आहे. तर 3.5 वर्ष. त्या पाठीमागं माझी संपूर्ण टीम आणि कलाकार मंडळी. कलाकार स्टारकास्ट या आहेत सिनेमामध्ये. बरेच नवोदित कलाकार पण आहेत ज्यांनी यापूर्वी म्हणजे प्रयत्नशील आहे, त्या सगळ्यांना ब्रेक दिलेला आहे. आणि सगळे स्टारकास्ट किंवा चांगले कलाकार का, तर त्या भूमिकेला ते योग्य न्याय देतात. जी भूमिका लिहिलेली असती त्या भूमिकेला 100% ताकदीचे कलाकार असेल तर ती अजून खूप छान व्हिज्युअली ती दिसती, आणि त्यानुसार ती पडद्यावर दिसली जाते. त्यामुळे उत्तम कलाकार. आणि जास्त कलाकारांची भीती किंवा काय असं काय वाटत नाही. फॅमिली म्हणून आम्ही राहतो, आणि मला आवडतं. मग एखाद्याने जर सांगितलं की नाना पाटेकर खूप स्ट्रिक्ट आहे, त्यांच्यावर काम करू नको, तर मी म्हणून मुद्दाहून मला त्यांच्यावरच काम करायचं आहे. सचिन खेडेकर सर नाही, ते कंट्रोलमध्ये ना, चालेल, मी कंट्रोलमध्ये आणतो. म्हणजे तेवढा कामावरती फोकस ठेवून आपण, कारण की समोरच्या जो कोण आर्टिस्ट असतं
त्यांचं एकच म्हणणं असतं की समोरच्या डिरेक्टरचं विजन क्लिअर आहे का. असं माझ्याबद्दल कोणी काय सांगितलं नाही नाही पूजा सावंत असं सांगितलं नव्हतं. करेक्ट. थोडक्यात आपलं विजन क्लिअर असेल, आपली थॉट प्रोसेस क्लिअर आहे, मला काय अपेक्षित आहे, एकदा आर्टिस्टला तेवढ्या गोष्टी लक्षात आल्या की मग आर्टिस्ट कम्फर्ट झोनमध्ये काम करतो. इव्हन काश्मीरचं कास्टिंग मुळात पूजा मॅमने केलं. त्यांनी सुचवलं गोंधळ ऐकल्यानंतर की त्या गोंधळासाठी ताकदीचा आर्टिस्ट, डान्सर आणि तेवढं एनर्जेटिक काश्मीर आहे. तर माझं विजन क्लिअर होतं की मी ह्या गाण्यासाठी क्लायमॅक्ससाठी मला गरज आहे. तर ते पटकीन हो झालं. त्यानंतर सेम सोनाली कुलकर्णी, माझं विजन क्लिअर होतं मी कशासाठी सिनेमामध्ये कास्ट करतोय आणि माझं विजन काय. मग थोडक्यात आपलं विजन क्लिअर असेल, एक ड्राफ्ट पूर्ण रेडी असेल तर मला काही वाटत नाही, उलटं मजा येते आणि खूप छान वाटतं. आणि ऑडियन्सला पण नक्कीच प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या भूमिकेत बघायला खूप आवडतं आणि प्रत्येकाचे फॅन फॉलोअर आहेत. ओमकार भोजने अख्ख्या महाराष्ट्राला आवडतो. कोकण हा त्यातल्या त्यात जास्त आवडीचा. हां, सेम अंशुमन दादा आहे, भारत सर आहे, विदर्भ, अख्ख्या महाराष्ट्राला भारत सर आवडतात. विदर्भात तर त्यांचं घरचं माहेरच म्हणावं लागेल वगैरे. तर त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मला एकवटायला, एकत्र घ्यायला खूप आवडतो. पूजा खरं तर मनोरमा प्रधान हे कॅरेक्टर फिजिकली आणि मेंटली खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे आतापर्यंत पूजा सावंत म्हटलं म्हणजे कलरफुल हे नाव त्याला लागायचं, पण लपाछपी असेल आणि कट्टू आता सालबर्ड, इथून खूप वेगळ्या भूमिका. आणि जसं लपाछपीने तुला एक वेगळी ओळख दिली तशी आता मनोरमा प्रधान पण ती देते आहे. तर त्याबद्दल खरं तर ना मी प्रेक्षकांची ऋणी आहे की त्यांनी मला कलरफुल हे नाव दिलं. आज संपूर्ण महाराष्ट्र मला कदाचित माझ्या नावाने ओळखणार नाही, पण कलरफुल या नावाने ओळखतो आणि ते तसंच राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. भले मी कितीही या भूमिका केल्या वेगवेगळ्या, कणखर असो किंवा सौम्य असो किंवा कुठल्याही रंगाच्या असू देत, कलरफुल म्हणून प्रेक्षकांनी मला नेहमी लक्षात ठेवावं हीच एक माझी अभिनेत्री म्हणून इच्छा आहे. कारण हे नाव मला प्रेक्षकांनी दिलं आहे आणि हीच तुमची कलरफुल आता एका नवीन रंगात दिसणार आहे, खाकी रंगात दिसणार आहे. आणि मी सर्व प्रेक्षकांना हेच म्हणेन की माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की असेच वेगवेगळे रंग अभिनेत्री म्हणून माझ्या नशिबी यावेत, सो दॅट तुम्हालाही तुमच्या आवडत्या अभिनेत्रीचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतील. सो येस, प्रेक्षकांची देणगी आहे. जसं माझं लपाछपीचं काम प्रेक्षकांना आवडलं, जसं माझं दगडी चाळचं काम प्रेक्षकांना आवडलं, मला खात्री आहे सर की हेही जे काम आहे सालबर्डीचं तेही प्रेक्षकांना आवडेल. कारण प्रेक्षक माझ्यावर अभिनेत्रीपेक्षा मी एक मुलगी म्हणून प्रेम करतात. सो आय थिंक जे काही आहे मी ज्या पद्धतीची कामं करते हे फक्त त्यांच्या मनोरंजनासाठी. हे सगळे दिग्गज आपल्याला दिसत आहेत पोस्टरवर आणि सगळे टायमिंगचे बादशाह आहेत त्यांच्या ह्याच्यात. त्या सगळ्यांसोबत जुळवून घेताना किती सोपं नाही, मला होता दडपण, कारण हे सगळे मातब्बर कलाकार आहेत, दिग्गज आहेत. ह्यांचा अनुभव इतका दांडगा आहे की कदाचित मला तिथपर्यंत पोचायला अनेक वर्ष लागतील. आता या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करायची होती आणि त्यातल्या त्यात मी कणखर भूमिकेत होते. कारण मनोरमा प्रधानचा संशय या सगळ्यांवर असतो जे गावकरी आहेत. सो मला त्यांना प्रश्न विचारायचे होते, तर जरा खूप मनाची तयारी करावी लागली. पण मराठी कलाकारच म्हणेन मी, स्पेसिफिकली इतके हंबल असतात ते ना सेटवर येताना त्यांच्या मनात ते ठेवून नाही येत की मी केवढा मोठा आहे किंवा मी केवढी वर्ष काम केली आहे, मी केवढा मोठा कलाकार आहे. हे मी नाही पाहिलं आहे मराठीमध्ये. ते कलाकार जेव्हा सेटवर येतात तेव्हा ते फक्त आणि फक्त कलाकार असतात. आणि खरंच मी सगळेच म्हणजे शशांक सर, भारत सर, कमलाकर सर, ओमकार, चित्रंजन गिरी सर, अंशुमन विचारे, भरपूर जण आहेत. त्यांनी मला अगदी आपलंसं करून घेतलं आणि मला त्यांच्यासोबत सीन करताना कळलं की मनोरमा प्रधान अजून किती कणखर पाहिजे. म्हणजे मी माझी तयारी करून आले होते, पण सरपंच जे आहेत शशांक शेंडे, त्यांच्याकडून एक असा जहरी काही डायलॉग आला तर मनोरमा प्रधानही तितकी कणखर पाहिजे. हे मला सीनची प्रॅक्टिस करताना जाणवलं आणि मग तशी हळूहळू मला मनोरमा प्रधान अजून सापडत गेली. वा वा. पण याचं श्रेय रमेश चौधरीचं पण ना, तुमचं पण. हा पूजा, की त्यांनी तुझ्यावर तो विश्वास ठेवला आणि त्यांचं विजन क्लिअर होतं की माझी मनोरमा प्रधान असेल तर ही पूजा सावंतच असेल. कदाचित तुला वेळ नव्हता, त्यांनी दुसरा ऑप्शन ट्राय केला असता, पण ते ठाम राहिले. याचं श्रेय तर त्यांचं श्रेय त्यांना पण ना. हो, सगळ्यात मोठं श्रेय आय थिंक रमेश चौधरी यांना. कारण त्यांनी फक्त माझं काम पाहिलेलं, पण माझ्या सोबत काम कधी केलं नव्हतं. पाहिलंय ते फक्त चित्रपटात, थिएटरमध्ये आणि टेलिव्हिजनला भेटही नाही.
इवन कधी बोलणंही नाही किंवा पूर्वी तसा प्रसंगही नाही आला. फक्त जे बघितलेलं आहे त्यावरूनच मी ठाम राहिलेलो आहे. आणि मी सरांचे चित्रपट पाहिलेत, त्यामुळे सर दिग्दर्शक म्हणून कसे आहेत हे मला माहिती आहे. आणि जेव्हा म्हणतात ना जौहरी वो सच्चे सोने की किंमत पहचान लेता है टाइपिस्ट, तर ते दिग्दर्शकाचं विजन ना ह्यांचं फार क्लिअर आहे. कदाचित मला इतर कुठल्या दिग्दर्शकाने पोलिसाच्या भूमिकेत इमॅजिन केलं नसेल, पण रमेश सरांनी केलं, कारण रमेश सरांना खात्री होती की कदाचित मी ते छान करेन. सो रमेश सर दिग्दर्शक म्हणून मी ह्यांना ते श्रेय देईन की त्यांच्यामुळे झालं ते. आणि जेवढा विश्वास ठेवला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तो रोल छान निभावलेला आहे, तो छान दिसतंय. झालेला ट्रेलरमध्ये खूप impressive झालंय. आणि महाराष्ट्र 17 एप्रिलला तो नक्कीच पावती देईन. भरभरून मेसेज येते. ऑलरेडी ट्रेलर टीजर बघून भरभरून मेसेज येत आहेत की करेक्ट कास्टिंग किंवा त्या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री, अशा बरेच कमेंट आलेल्या आहेत. आणि लुक पण बघा, परफेक्ट, फंटास्टिक, मजा. रमेशजी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोघांच्या याच्यात विळख्यात बऱ्याच महाराष्ट्रात बऱ्याच घटना घडतात. तर सालबर्डी पण हा काही सत्य घटनांचा संदर्भ देण्यात आला सिनेमामध्ये. काही वर्षांपूर्वी काही घटना घडल्या होत्या, त्या सगळ्या घटना डॉट ते जुळवत सालबर्डी झालाय. तर तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या रेफरन्समुळे किंवा समजा सालबर्डी आज आल्यावरती की काही याचा फरक पडू शकेल का? म्हणजे आज जे काही ग्रामीण भागात आपण बघतो त्या सगळ्या गोष्टींवरती नक्कीच फरक पडेल. लोक चोखंदळ राहतील, कारण की आपल्या बरोबर असणारे, बैठकीला बसणारे एकत्र किती घातपात करू शकतात. म्हणजे आपण ज्यांच्यावर खूप जास्त ट्रस्ट ठेवतो तो कदाचित सगळ्यात जास्त आपला घातकी असू शकतो. तो आपल्या खांद्यावर हात टाकून आपल्याला कशी आपली मान मोडू शकतो. तर हे या सिनेमामधून कदाचित लोक घेतील, हा एक विश्वास. की चोखंदळपणे राहणं, घरातून बाहेर पडल्यानंतर ती काळजी घेणं, किंवा आपण कुणावर किती पटीनं ट्रस्ट ठेवावं आणि आपल्या कमतरता किंवा आपली एखादी गोष्ट किती बाहेर सांगावी किंवा न सांगावी. थोडक्यात प्रत्येक ठिकाणी आपण 100% असायला स्वाधीन न करता स्वतः एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर नक्कीच फरक पडेल. आणि श्रद्धा अंधश्रद्धा याच्यामधला ते कदाचित फरक ओळखायला लागतील. आणि मुळात शेवटी क्लायमॅक्स थोडा एंटरटेन म्हणून आम्ही थोडा वेगळा केलेला आहे. पण आम्हाला हेच दाखवायचं की हे कर्णिकांड, धागा बांधणं किंवा कर्णिकांड किंवा पूजा पाठ, बळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोतांडेत. याच्यावर विश्वास ठेवू नका. आपली मेहनत, कष्ट, प्रामाणिकता याच्यावरती सगळ्यात जास्त ट्रस्ट ठेवा. तेच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतं. आणि आत्ता हे प्रकरण उघडकीस आले म्हणून आपल्याला माहीत पडते खरंच प्रकरण असेल किंवा आत्ता जे 3-4 प्रकरण, पण हे खूप वर्षापासून चालत आलेलं आहे. तर मी तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला सांगेन की कुणावर विश्वास ठेवू नका. आपल्या आईवडिलांवर श्रद्धास्थानी असलेला एखादा आपला दैवत, जसं मी गणपती बाप्पांना खूप मानतो, गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करतो. बस तेवढीच माझी आराधना त्याच्यावर गाणे की बाप्पा मला ताकद दे काम करायची, मला ऊर्जा दे काम करायची, आणि मला पॉझिटिव्ह थॉट दे. एवढ्या 3च गोष्टी मागतून कामाला सुरुवात करतो कित्येक वर्षापासून. बाकी दुसऱ्या कुठल्याच गोष्टी मी फार असं काही मानत नाही. कधी भविष्य बघत नाही, कधी ज्योतिष नाही, मुळात आवडतच नाही. तो त्याचं भविष्य नाही सांगू शकत, माझं काय सांगणार. त्यामुळे काम आणि आपल्या मनगटातली ताकद, मेहनत, आणि त्याच्यावर मग आमचं क्षेत्र तर असं आम्हाला मरण नाही क्रिएटिव्हिटीला. आज ही गोष्ट केली तर पुढील वेळेस अजून काहीतरी वेगळं देणं गरजेचं आहे. तर आम्ही जेवढं जास्त काम करू, जेवढा अभ्यास करू, तेवढं आमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे एकच की प्रामाणिकपणे काम, बस तीच आमची. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, त्यांचा उल्लेख व्हायलाच पाहिजे या मुलाखतीत, तुमचे निर्माते, तिघ निर्माते. म्हणजे असे निर्माते मिळणं खूप भाग्य लागतं, ते पण मराठी सिनेमाला, की तुम्ही जी त्यांना डिमांड केली त्यांनी ती पूर्ण केली 100%. आणि ते दिसतंय. टेक्निकली सिनेमा खूप स्ट्रॉंग आहे, त्याचे फर्स्ट लुक पण खूप इम्प्रेसिव्ह झाले आहेत. त्यामुळे असे निर्माते जर का मिळाले तर दिग्दर्शक आणि कलाकारांना काय हवं ना, की मुभा जी मिळते, फ्रीडम मिळतं. त्यामुळेच एक अशी उत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर येऊ शकते, मोठी कलाकृती होऊ शकते. तर त्याच्या चित्रपटाचे 3 निर्माते आहेत, डॉक्टर गजानन जाधव, अनिल देवडे पाटील सर आणि राम जाधव सर. तिन्ही निर्मात्यांना मी मागील 3 वर्षापासून परिचित होतो. तिघांनाही सोलो सिनेमा करायची इच्छा होती. तिघांबरोबरही मीटिंग झाली होती, वेगवेगळ्या गोष्टीवरती चर्चा झाली होती. सालबर्डीची स्क्रिप्ट भेटल्यानंतर मी पहिलं स्क्रिप्ट कंप्लीट केली.
रोहित शुक्रे नावाच्या रायटरला घेऊन स्क्रीन प्ले डायलॉग्स आम्ही कंप्लीट केला. कंप्लीट झाल्यानंतर मी ह्या तिन्ही निर्मात्यांना भेटलो. त्या तिन्ही निर्मात्यांची पुण्यामध्ये सयाजी हॉटेलला मिटिंग केली. तिघांनाही सांगितलं, समजून सांगितलं की सिनेमा PNA आणि COP खूप महत्त्वाचं आहे. तर तिघांची ताकद जर एका चित्रपटाला लागली तर आपण खूप छान लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर 3 वेगवेगळे चित्रपट करण्यापेक्षा तुम्ही तिघं एकत्र या. त्यानंतर आम्ही नेबोला फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीमार्फत हा सिनेमा केला. तर 3 वेगवेगळे सिनेमे करण्यापेक्षा एकच पॅकेजिंगवाला सिनेमा जो खूप छान करू. कारण की मला लढण्यासाठी जर उत्तम ढाल तलवार दिली, म्हणजे उत्तम टेक्निशियन, उत्तम कॅमेरा, ज्या ज्या रिक्वायरमेंट टेक्निकली त्या जर फुलफिल झाल्या तर मी खूप छान व्हिज्युअल दाखवू शकतो. जर मला दिलेच नाही तर मी हे करू शकतो. आणि मराठीत ती खंत आहे की सिनेमा चालत नाही, तर उत्तम एक चांगला कंटेंट द्या तर 100% सिनेमा चालतो. कारण की जे साऊथचे सिनेमे आपण म्हणतो, पुष्पा म्हणा, KGF म्हणा, RR जे काय असेल, तर त्यांचे 700 कोटी कलेक्शन, 1000 कोटी कलेक्शन जे आहे त्यातलं 40% कलेक्शन हे महाराष्ट्रातून आहे. म्हणजे 5 CRचं जर कलेक्शन त्यांचं असेल तर त्यातले 1.5 CR हे महाराष्ट्राने दिलेले आहेत. मी थोडक्याच्यात सांगितलं, पण महाराष्ट्राचा हा 40% वाटा असतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पैसा आहे, ताकद आहे. त्यानंतर फिल्म लाईनला किंवा ह्या मनोरंजनाला महत्त्व देतात, लोकांना फिल्म बघायला आवडतं. मग आपण चांगली फिल्म देत नाही म्हणजे मेकरची ही खूप मोठी चुकी आहे. आपण ऑडियन्सला नावं ठेवण्यात काय उपयोग नाही की ते फिल्म बघायला येत नाही. तुम्ही फिल्म द्या ना तशी. कारण की मला 200 रुपयात दोन्ही फिल्म भेटतात. एक हिंदीवाली, एक स्टारडमवाली पण फिल्म भेटते जी बजेट वाईज आहे, आणि मराठीत एक ठीकठाक फिल्म भेटते. तर मी जर उत्तम फिल्म दिली तर नक्कीच लोक याला बघतील. त्यामुळे बेस्ट कमर्शियल पॅकेजवाली फिल्म ज्याला आपण म्हणतो ती बनवायची खूप इच्छा होती. 3.5 वर्षाचे कालखंड गेला, पण एक पॅकेजिंगवाली फिल्म केलेली आहे ज्याच्यामध्ये BGM अमर मोहिले सरांचं आहे. मला त्यांच्याकडून फिल्मचं BGM हवं होतं, डार्क फिल्म होती. तर त्यांनी माझी लास्ट फिल्म केली ती पाणीपुरी. पण ह्या फिल्मचं जसं मी एडिट दाखवलं त्यानंतर ते बोलले बस ये मेरा जॉनर आहे. त्यांचा आवडता जॉनर. आणि माझा म्युझिक डिरेक्टर पद्मनाभ गायकवाड, तर त्याला पण फ्रीडम हवं होतं की उत्तम सिंगर, लिरिक्स रायटर आणि कंपोजिशनसाठी जे लागतात स्टुडिओ इक्विपमेंट्स, या सगळ्या गोष्टीला मी फ्रीडम दिला. त्यामुळे गाणे खूप छान झालेले आहेत. या सिनेमामध्ये जगदंबा गाणं ज्या अख्खा महाराष्ट्राला प्रचंड आवडतं आहे, मंजुळा गाणं तेही आता पीक पॉईंटला आहे. यामध्ये एक इमोशनल गाणं आहे जे मी मुद्दामून जावेद अली सरांना दिलं, कारण त्यांच्याकडून वेगळं पण मला भेटणं हे अपेक्षित होतं आणि त्याच्यापेक्षा कैक पटीनं भेटलेले सॅड सॉन्ग ज्याला आपण अंगाई म्हणतो. वडिलांचंही आपल्या मुलावर तितकंच प्रेम असतं जेवढं आईचं असतं. तर वडिलांचंही व्यक्त होण्याची भावना यासाठी माझ्याकडे खूप छान असं अंगाई गीत आहे. ते मला जावेद अली यांच्याकडूनच गाऊन घ्यायचं होतं, त्यांनी सिंग केलेलं आहे. आणि एक धमाकेदार 17 एप्रिल नंतर एक गाणं लॉन्च होईल, रॅप सॉन्ग, सरप्राईज आहे. तर तेही यामध्ये आले. तर पॅकेजवाली फिल्म मला करायची खूप इच्छा होती. त्यासाठी मला भक्कम असे निर्माते हवे होते. 3 निर्मात्यांना घेऊन एकच साल भरली. वा वा. पूजा, खरं तर खूप कमी वेळा होतं मराठीत की नायिका प्रधान सिनेमे येतात, आणि त्यातल्या त्यात अशी नायिका समोर येणं जी रफ अँड टफ आहे, जी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे आणि जिच्या अवतीभोवती अनेक संशयित आहेत. तर हे खूप एक ॲक्ट्रेस म्हणून खूप असणार की यार हा आपला असा रोलच्या तुम्ही प्रतीक्षित होते आणि हा रोल मला मिळाला आहे. त्यावर प्रतीक्षित तर मी होते कपिल. आणि मला वाटतं ह्याच्यानंतर माझा मोह अजून वाढला आहे. मी आता पोलीस इन्स्पेक्टर आहे तर कदाचित मला कमिशनर करायला आवडेल. कदाचित अजून जी ऐकताय रमेश जी ऐकताय का, हॅलो हॅलो रमेश जी, हॅलो. आमच्या निर्मात्यांची खूप इच्छा आहे, 3 निर्मात्यांची याचा पार्ट 2 हवा. तसे आम्ही काही एलिमेंट यामध्ये ठेवलेले आहेत, जागा काही शिल्लक ठेवलेल्या आहेत ज्या पार्ट 2च्या जवळ जाणार आहेत, किंवा आम्ही ती जागा सोडलेली आहे जी तुम्हाला सिनेमामध्ये 2 क्लायमॅक्स आहे, तर तुम्हाला दुसऱ्या क्लायमॅक्स मध्ये नक्की काहीतरी वेगळं बघायला भेटेल की पुढच्या पार्टची तयारी. आणि आमच्या निर्मात्यांनी पूर्ण तयारी दाखवलेली आहे आणि आमची पण इच्छा आहे खरंच यावं. मग त्यामुळेच नक्कीच ती इच्छा जी आहे आपली कमिशनर किंवा काहीतरी वेगळं, ही आपल्या प्रेक्षकांसाठी अनाउन्समेंट आहे बरं रमेशजींकडनं झाली. हो, ऍक्च्युली अनाउन्समेंट आहे. आणि मला खरंच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका किंवा इनफॅक्ट एनी डिफेन्स युनिफॉर्म मला परिधान करायला आवडेल चित्रपटात. कारण खरं कमवायला गेलं तर ते खूपच कष्ट आहेत आणि खूप काय म्हणतात धाडस लागतं की खऱ्या आयुष्यात जर तुम्हाला युनिफॉर्म कमवायचा असेल तर. आम्ही अभिनेते म्हणून आमचं एक भाग्य आहे की वेगवेगळ्या प्रकारचं जीवन आम्हाला
त्या 20-25 दिवसात जगता जगता येतं. येतं. तसंच मनोरमा प्रधान मी जगले कपिल. आणि अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर आणि ते जेव्हा प्राऊड मुमेंट पण फील आपल्याला वाटतं ना, आपण जेव्हा ती वर्दी आपण अंगावर हे करतो, ते हो. प्राऊड मुमेंट. माझ्यासाठी ती समाधानाची मोमेंट होती जेव्हा मी वर्दी परिधान केली. माझ्यासाठी प्राऊड मोमेंट कदाचित ती असेल जेव्हा 17 एप्रिल नंतर प्रेक्षकांसमोर माझं काम येईल आणि जर प्रेक्षकांना माझं काम आवडलं तर ती माझ्यासाठी प्राऊड मोमेंट असेल. सो मी वाट बघेन त्यासाठी. काय बात आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय सिनेमात हाताळण्यात आलेला आहे. आणि सध्या आपण बघतो पेपरात असेल, टेलिव्हिजन, सोशल मीडियावरती बऱ्याच अशा घटना घडतात. आपल्या पुरोगामी महाराष्ट्र, आपण म्हणतो की पुरोगामी महाराष्ट्र आहे, पण तरी सुद्धा अजूनही कुठेतरी अंधश्रद्धेच्या विळख्यात आपण आहोत. म्हणजे सुशिक्षित लोक पण यात आहेत. तर त्याबद्दल तुझं काय मत आहे की हा सिनेमा बघितल्यानंतर थोडाफार तरी फरक पडू शकतो का बघण्याचा? अर्थात पडू शकतो. मला वाटतं अंधश्रद्धेच्या आहारी आपण का जातो याची 2 महत्त्वाची कारणं म्हणजे एक इन्सिक्युरिटी आणि दुसरं म्हणजे भीती. कुठल्याही गोष्टीची भीती वाढायला लागल्यावर आपण शॉर्टकट शोधायला जातो की अरे तात्काळ मला काय उत्तर मिळेल ह्याचं. तर मला असं वाटतं की आपण ना स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येकामध्ये एक दैवी शक्ती वसली आहे. तुम्ही ज्या शक्तीची पूजा करताय, तुम्ही ज्या शक्तीला मानताय, मग तो देव असो, मग तो निसर्ग असो, मग किंवा युनिव्हर्स आपण म्हणतो, ती एक शक्ती आपल्यात असते. जेव्हा भीती क्रिएट होते मनात तेव्हा आपण त्या शक्तीवरचा विश्वास घालून टाकतो. आपल्याला वाटतं त्या शक्तीकडे काहीच ताकद नाहीये आणि हळूहळू भीती वाढते. ज्या वेळेस तुम्ही भीतीला सांगता की नाही, माझ्यातली जी शक्ती आहे ती मात करेल तुझ्यावर, तेव्हा मला असं वाटतं की खूप सोपं होतं त्या सिच्युएशनला सर्व्हाइव्ह करणं. आणि जर भीती वाढत गेली तर ऑफकोर्स शॉर्टकटच्या नादापायी आपण अंधश्रद्धेच्या अगदीच आहारी जातो आणि इन्स्टंट गोष्टी आपल्याला हव्या असतात. इन्स्टंट सोल्युशन हवं असतं. कुठल्याच गोष्टीत इन्स्टंट सोल्युशन नाही असं मी म्हणेन. काही जर तुम्हाला मिळवायचं असेल तर मेहनत करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवावे लागतात. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर मला नाही वाटत तुम्ही कितीही कमकुवत झालात तरी तुम्ही शॉर्टकटच्या मागे पळाल, अंधश्रद्धेच्या मागे पळाल. सो सुशिक्षित, शिक्षित हा तर प्रश्नच नाही आहे. जास्त शिकलेली माणसं आहेत जी हे सगळं कर्मकांड करतायत. आत्ताचे ताजी उदाहरणं आहेत. तर मला वाटतं की शिक्षित आणि सुशिक्षित हा प्रश्नच नाही आहे. इट्स अबाउट स्वतःवरचा विश्वास, देवावरचा विश्वास आणि मेहनतीवरचा विश्वास. थँक्यू सो मच. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. जाता जाता रमेशजी, 3.5 वर्षांपासूनचं स्वप्न फायनली नेक्स्ट वीक पडद्यावर येतंय 17 तारखेला. काय भावना आहेत आणि प्रेक्षकांना एका वाक्यात काय अपील करा? माझे ह्या सालबर्डी सिनेमाचे निर्माते, पूर्ण माझी टेक्निकल टीम आणि संपूर्ण स्टारकास्ट, या ठिकाणचे कलाकार मंडळी, या सगळ्यांच्या प्रामाणिक मेहनतीचा हा सालबर्डी सिनेमा आहे. आणि त्याचं जे BGM आहे अमर मोहिले सरांचं, ते उत्तम आणि अप्रतिम आहे. तर हा सिनेमा OTTवरची वाट न पाहता 7.1चा अनुभव किंवा साऊंड इफेक्ट आणि कलरफुल असा सिनेमाचा अनुभव तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच पहा. 17 एप्रिलला तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये पाहून आल्यानंतर आम्ही वाट पाहतोय तुमच्या उत्तराची. प्रतिक्रिया ज्या तुम्हाला योग्य वाटेल प्रामाणिकपणे सांगा. तुम्हाला आवडलं असेल तरी सांगा, एखादी कमतरता वाटली तरी देखील सांगा. फक्त 17 एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन आल्यानंतर आम्हाला कमेंटमध्ये आवडेल की तुम्ही आमच्याशी काय संवाद साधताय ते पाहिला. येस, थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद.